नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमात आज आपण आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये आणि आपल्यासोबत आहेत महानुभवी श्री शिवाजी पिंगळे जे नमस्कार सर. जे सिनियर सिव्हिल इंजिनियर आहेत, ज्यांना आत्तापर्यंत जवळजवळ 35हून जास्ती वर्षांचा अनुभव या क्षेत्रामध्ये आहे, ज्यांनी जवळजवळ 390हून अधिक प्रोजेक्ट्स हँडल केलेले आहेत आणि ज्यांचं समाजामध्ये या राष्ट्रामध्ये खूप मोठं योगदान आहे. असे हे शिवाजी पिंगळे. त्यांचे विचार आज आपण जाणून घेणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. थँक्यू. थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊ. 1989-90पासून आपण आपला प्रवास सुरू केला. तर आपण आपलं शिक्षण कसं झालं, कोणत्या शाळेमध्ये होता, कोणतं कॉलेज होतं आणि ॲज अ सिव्हिल इंजिनियर व्हायचं आहे हे स्वप्न तुम्ही कधी बघितलं आणि त्याची प्रेरणा काय होती? मी निफाड तालुक्यातील भाऊसाहेब नगर निफाड साखर कारखाना तिथे कर्मवीर काकासाहेब वाघ विद्याभवन तिथे मी 7वी ते 12वी शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर मी म्हणजे आम्ही 12वीचे सुटल्यानंतर 1983ला तर त्यावेळेस प्रायव्हेट कॉलेजचे पहिलीच बॅच होती आमची. तर महाराष्ट्रामध्ये 5च कॉलेजेस त्यावेळेस डिक्लेअर झाले होते. त्यापैकी जळगावला मला ॲडमिशन मिळालं. तिथे मला मेकॅनिकलची आवड होती. मी मेकॅनिकल घ्यायला गेलो, म्हटलं मला मेकॅनिकल पाहिजे, पण ते म्हणे तुम्हाला 5,000 रुपये डोनेशन द्यावं लागेल. पण माझी परिस्थिती नव्हती 5,000 डोनेशन द्यायची. ते म्हणे सिव्हिल घ्या. मग मी सिव्हिल घेतलं. पण सिव्हिल घेतलं तर मला सिव्हिल घेतल्यामुळे उलट मला खूप चांगलं झालं की मी सिव्हिल घेतलं. मला आत्ता तेच जाणीव होते की मी सिव्हिल घेतलं खूप छान झालं मेकॅनिकलच्या ऐवजी, की मला लोकोपयोगी जास्त उपयोग करता आला किंवा मला माझ्या अनुभवाचा खूप लोकांना फायदा करून देता आला मला. वा सर, आता तुम्ही एवढ्या वर्षांचा अनुभव जो आहे, तर सुरुवातीचा काळ तुमचा कसा गेला? म्हणजे सुरुवातीचं स्ट्रगल म्हणा किंवा काही अडचणी आल्या असतील, तर एखादा पहिला प्रोजेक्ट मिळवताना तुम्हाला काय काय संघर्ष करावा लागला? नाही, त्या काळी कसं सिव्हिल इंजिनियर पण कमी होते आणि प्रोजेक्ट पण चांगले होते. मला तसं काम मिळायला अडचण नाही आली. मी सुरुवातीला आर्किटेक्ट बी सिव्हिल केलं, पण मी कन्सल्टंट म्हणूनच काम केलं. पण काही प्रोजेक्ट मी कॉन्ट्रॅक्टर म्हणून सुरुवात केली मी या बिझनेसमध्ये. पण माझा स्वभाव थोडं चांगलं काम करण्याचं किंवा क्वालिटी करण्याचं असलं, त्यामुळे मला त्या विथ मटेरियल कामात परवडलं नाही किंवा मला पैसे लोकांकडनं मिळवता आले नाही किंवा काढता आले नाही, म्हणून मी ते बंद करून मी प्युअरली कन्सल्टंट म्हणूनच काम केलं. म्हणजे 1995 1995 मी प्युअरली कन्सल्टंट म्हणूनच काम केलं. मी कॉन्ट्रॅक्टरशिप बंद करून टाकली. तर त्यामध्ये मी ॲक्च्युली कोल्ड स्टोरेज नाशिक जिल्ह्यातले जवळजवळ 95 मी आतापर्यंत जवळ 70 ते 72 कोल्ड स्टोरेज केले नाशिक जिल्ह्यामध्ये. त्यामध्ये नाशिक आता जे कोल्ड स्टोरेज आहेत इंडस्ट्रियल पर्पज, त्यातले 60 to 70% प्लॅनिंग माझे नाशिक जिल्ह्यातील कोल्ड स्टोरेजच्या संदर्भात. त्यामुळे आता कोल्ड स्टोरेज जर म्हटलं नाशिक जिल्ह्यात, तर कुणी सांगतं की शिवाजी पिंगळे त्यात अनुभवी आहे, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला चांगलं कन्स्ट्रक्शन आणि क्वालिटी आणि वेळेत काम करून देतील. तो एक माझा बेनिफिट होता बिझनेसमध्ये किंवा नाशिक जिल्ह्यात. त्या बाबतीत माझं नाव फेमस झालं होतं. वा सर, म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये जे मोठे मोठे प्रकल्प झाले त्याच्यामध्ये तुमचं एक मोठं योगदान आहे असं नक्कीच म्हणायला हरकत नाही. सर, मग आता तुम्ही याच अनुषंगाने पुढचा एक प्रश्न विचारतो की नाशिक जिल्ह्याचा या पुढचा विकास तुमच्या दृष्टीने कसा असावा? म्हणजे तुमचं काय विजन आहे की आपल्या जिल्ह्याने अजून कुठल्या लेवलपर्यंत पोचलं पाहिजे? आजकाल बाकीचे जे मेट्रो सिटी जे आहेत, आता पुणे आहे, मुंबई आहे, दिल्ली, कलकत्ता, बँगलोर असे मोठमोठे जे शहरं आहेत, नाशिक पण खूप छान प्रगत होतं आहे, खूप छान विकसित झालं आहे. तर पुढचं तुमचं विजन काय आहे नाशिक जिल्ह्यासाठी? नाशिकमध्ये इंडस्ट्री खूप कमी आले आहे. ज्याप्रमाणे अगोदर चाललं होतं की आय टी सेक्शन, आय टीचे इंडस्ट्री येतील की त्यामुळे नाशिकमध्ये बिझनेस येईल किंवा लोकांना जॉब मिळतील, पण तशा चांगल्या असे कंपनीज नाशिकमध्ये आल्या नाही. त्याच्यामुळे आणि आता कसं मुंबई पुण्यामध्ये किंवा आता आम्ही ॲक्च्युली फॉरेनला पण खूप ठिकाणी गेलो, तर तिथलं जे रोड नेटवर्क आहे तसं रोड नेटवर्क नाशिकमध्ये खूप कमी आहे. की जे एक 20 किंवा 25 वर्षाच्या पिरियडनंतर जी गरज आहे तो विचार कधीच झाला नाही. जो ॲक्च्युली आता जे रोडचं काम चालू आहे हे 15-20 वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होते. तर त्याचा तो विचार राजकारणी म्हणा किंवा ऑफिसर्सकडनं किंवा ऑथॉरिटीकडनं तो विचार झाला नाही. तो आता मी आता हे सांगेल की आता जे 15-20 वर्षाच्या अडचणी येणार आहे त्या उलट आता सिंहस्थाच्या काळात खूप निधी येतो. त्या निधीतून 15-20 वर्ष डेव्हलपमेंट होतील किंवा जरी पॉप्युलेशन वाढली तरी रोड नेटवर्कचं सगळ्यांना फायदा होईल किंवा त्याचं कंजेस्टेड कुठं नको व्हायला
किंवा लोकांना खूप सध्या नाशिकमध्ये ट्रॅफिकचा खूप प्रॉब्लेम आहे. बरं, प्रत्येक बरं. सिग्नलवर प्रत्येक चौकात ट्रॅफिक जाम होते. हम्म. तर ते होऊ नये 15-20 वर्ष तो काळ डोळ्यासमोर ठेवून डेव्हलपमेंट करावी किंवा आत्ताच आता हा रोड जो आता आपण गोविंदनगरचा रोड आहे. बरं. आता इथे ह्या रोडला इतक्या बिल्डिंग चालू आहे की 5 वर्षांनी इथं पायी चालणं सुद्धा मुश्किल आहे. तर ते 5 वर्षानंतर जी अडचणी ते आज ओळखून तिथं आत्ताच फ्लायओव्हर होणं गरजेचं आहे. बरोबर. सर म्हणजे तुम्ही याबरोबरच खरं तर म्हणजे शासनाने प्रशासनाने अजून काय काय उपक्रम केले पाहिजेत आणि काय काय पावलं उचलली हो. पाहिजेत, हा पण तुम्ही एक छान संदेश यामार्फत तुम्ही पोचवलात. सर आपण थोडासा एक वेगळा प्रश्न असा घेऊ की आता तुम्ही 35-36 वर्ष या क्षेत्रामध्ये आहात. खूप छान मोठे प्रकल्प तुमच्या हातून गेलेले आहेत. पण त्याच्यामध्ये ज्या अडचणी असतात त्या लेबर्सच्या असतात. तर त्या लोकांबरोबर म्हणजे आपण ज्यांना म्हणतो अकुशल कामगार, अनस्किल्ड लेबर्स, तर अशा लोकांबरोबर डील करताना तुमचे काय काय अनुभव आहेत किंवा त्यांच्या सेफ्टीसाठी किंवा त्यांच्या प्रशिक्षणासाठी तुम्ही काय काय आत्तापर्यंत प्रयत्न केलेत किंवा एखादा प्रसंग, एखादी घटना काही घडली आहे का आणि जी तुम्ही हँडल केली सांगू शकाल? नाही तसं आमचं असं आता कोणत्या साईटवर अशी घटना अशी काही घडली नाही. पण मी माझ्यावर ज्या टीम आतापर्यंत ज्या 30-35 वर्षात मी काम केलं, ज्या माझ्यावर टीम काम केलं त्या टीम अजूनही माझ्याकडे 25 वर्ष अजून त्याच टीम माझ्याबरोबर अरे काम वा. करत आहे. प्लंबिंग असो किंवा RCC कॉन्ट्रॅक्टर असो किंवा बांधकाम त्याच टीम माझ्याबरोबर काम करत आहे. म्हणजे काहींना मी पूर्वी समजा ते लेबर कॉन्ट्रॅक्टर असतील, आता मी त्यांना विथ मटेरियल काम देतोय. बरं. म्हणजे त्यांचे क्वालिटी काम करून किंवा माझ्यावर आमच्या वेवल्यांच्या जुळल्या त्यांना मी खूप त्या सहकार्य केलं आणि त्यांची डेव्हलपमेंट होईल त्या सगळ्या त्यांनी ज्या अडचणी त्यांना आम्ही स्वतः मदत करून त्यांना त्याच्यातून अडचणी बाहेर काढून अशी कामं पूर्ण केलेली आहे. वा. सर म्हणजे थोडक्यात तुम्ही तुमचे जे कामगार आहेत, तुमचे सबऑर्डिनेट्स आहेत, तुमचे कलिग आहेत, त्यांच्याशी एक छान प्रकारे बॅलन्स ठेवून सर्वांना एकत्र घेऊन तुम्ही हो. आतापर्यंत सगळे प्रोजेक्ट्स केलेत. तर याच नोटवर पुढचा एक प्रश्न असा आहे की जो बॅलन्स ठेवायला लागतो तो जसा आपल्या कामगारांचा ठेवायला लागतो त्याचप्रमाणे कस्टमरसाठी सुद्धा बॅलन्स वर्सेस क्वालिटी हा एक आपल्याला विचार ठेवावा लागतो. तर त्या अनुषंगाने तुम्ही आत्तापर्यंत ही समीकरणं कशी जुळवलीत? मी पहिल्यापासून जे बिझनेस केला ना, तर मी प्रत्येक बिझनेस जे कस्टमर आहे, जे क्लायंट आहे, यांना मेन माझ्यासमोर ते व्ह्यू. कारण जे कॉन्ट्रॅक्टर आहे ते 10 जण माझ्या रांगेत माझ्या पुढे रिक्वेस्ट करतात, आम्हाला काम द्या. असे 10 जण आहे. पण क्लायंट हा एकच असतो. मी आतापर्यंत मी 30 वर्षात जे केले ना कामं, त्या ज्यांचे काम त्यांची क्वालिटी किंवा त्यांचे संबंध असे राहिले, माझे प्रत्येकाचे फॅमिली रिलेशन झाले. तेव्हा त्या लोकांनीच मला उलट 10 कामं दिले की ते सांगते की नाही काम करायचं तर पिंगळे साहेबांकडे करा. काही लोक असे की नाही पिंगळे साहेबांना वेळ नाही, 6 महिने काम करू पण पिंगळे साहेबांकडनंच काम करू, असं माझं नाव आतापर्यंत रिप्रेझेंट झालं. मला काम मागायची कोणाकडे गरज पडलीच नाही. मला उलट ज्या लोकांचं काम केलं त्यांनीच मला बिझनेस दिला. क्या बात आहे. म्हणजे विश्वासार्हता याचं नाव काय असेल तर ते असेल श्री शिवाजी पिंगळे असं आपण म्हणायला हरकत नाही. सर आत्ता आपण बजेट याबद्दल चर्चा केलीत, क्वालिटी याबद्दल चर्चा केलीत. तर त्यासाठी क्वालिटी या विषयावरून आपण जेव्हा मटेरियल घेतो तर त्याचा विचार तुम्ही कसा करता? म्हणजे त्याची कॉस्ट कशी असावी, क्वालिटी कशी असावी, त्याची पॅरामीटर्स तुम्ही काय काय ठरवता? म्हणजे आता आम्ही प्रत्येक साईटवर ठराविक ब्रँड जे असतात ना, ISO किंवा ISI मेक जे आहे तेच सिमेंट, स्टील किंवा जे मटेरियल आहे लागतं जे तेच आम्ही आग्रह करतो साईटवर की हेच मटेरियल वापरलं गेलं पाहिजे. बरं. किंवा आम्ही जनरली काय करतो, प्रत्येक साईटवर आधी टेस्ट रिपोर्ट तयार करतो, कॉन्क्रीट टेस्ट घेतो की कोणतं सिमेंट चांगलं आहे, कोणते मटेरियल चांगलं आहे, त्यानुसार आम्ही आग्रह करतो की हेच मटेरियल साईटवर यूज करावं. सर मग या अनुषंगाने तुम्ही आत्तापर्यंत 390हून अधिक प्रोजेक्ट्स केलेत गेल्या 35-36 वर्षामध्ये आणि तुम्ही कायम बॅलन्स ठेवता बजेटचा, क्वालिटीचा. तर त्या अनुषंगाने तुम्ही आयकॉन स्टील याचा वापर तुमच्या कुठल्या प्रोजेक्टमध्ये आत्तापर्यंत केला आहे? नाही. आता प्रोजेक्ट पुष्कळ ठिकाणी केला गेला आयकॉन स्टील, पण आम्ही असं कसं आग्रह नाही करतात आम्हाला प्रत्येक कस्टमरला की तुम्ही हे स्टील घ्या. त्यांना काय होतं कधी काय होतं, आम्ही आग्रह केला तर त्यांना असं वाटतं की यांचं काही आहे की काय त्यांच्याकडे, त्यामुळे आम्ही जनरली आग्रह करत नाही लोकांना की इथूनच घ्या. पण आम्ही सजेस्ट करतो की आयकॉन स्टील चांगलं आहे किंवा हे आयकॉन स्टील चांगलं आहे, कोणतं सिमेंट चांगलं आहे, आम्ही आग्रह करतो, सजेस्ट करतो. बाकी जनरली कसं ते क्लायंटचे त्यांचे फंड्स किंवा त्यांचे कॉन्टॅक्ट असतात तर त्यानुसार ते पर्चेसिंग करत नाही. पण नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुम्ही आग्रह करू शकत नाही आणि हा वेगळा विषय आहे. पण आपण आता विचार असा करूयात की आयकॉन स्टील तुम्ही जिथे जिथं वापरलं त्याबद्दलचा तुमचा अनुभव कसा आलात किंवा त्याची कॉस्ट कशी आहे, त्याची क्वालिटी कशी आहे, मार्केटमध्ये त्याची अवेलेबिलिटी कशी आहे? नाही, ॲव्हरेज कॉस्ट वाईज ॲव्हरेज विचार केला तर आयकॉन स्टीलची कॉस्ट तशी म्हणजे बाकी कंपनीप्रमाणे सारखीच आहे.
आणि क्वालिटी पण छान आहे. म्हणजे बरं. आता बाकीच्या स्टीलच्या आणि टॉर वगैरे जे बघितलं ना, तर आयकॉनचा टॉर बाकीच्या कम्पॅरेटिव्हली चांगला आहे. बरं, म्हणजे आता बरं. आम्ही आणि साईज पण आहे. आता काही कंपन्यांचं कसं ते 16 म्हणता, पण तो पण 15चा असतो. 10 म्हणतात ते 9च असते किंवा 12 म्हणतात ते 10च असते. अशा साईज काही कंपनीच्या आढळतात. तसं आयकॉनच्या बाबतीत आमचा अनुभव चांगला आहे. बरं. साईज पण आणि वेट पर मीटर वेट जे आहे ते परफेक्ट आम्हाला मिळतं साईटवर. बरं. सर जाता आता एक छोटासा प्रश्न, पण खूप महत्त्वाचा प्रश्न हा आहे की तुमचा 36 वर्षांचा अनुभव आहे. जवळजवळ 390हून अधिक प्रोजेक्ट्स तुम्ही हँडल केलेत. नाशिक जिल्ह्याच्या विकासामध्ये तुमचा एक खूप मोठा हातभार आहे, तुमचा मोठा सहभाग आहे. तर या अनुषंगाने येणाऱ्या नवोदित अभियंत्यांना किंवा नवीन आर्किटेक्ट्सला या क्षेत्रामध्ये जे नवीन पावलं उचलत आहेत, तर त्या लोकांसाठी तुमचा एक काय संदेश असू शकतो ते आणि तुम्ही सांगू शकता श्रोत्यांना? आणि कसं आहे, कोणत्याही नवीन जर जे जे नवीन येणारी पिढी आहे किंवा जे नवीन इंजिनियर्स आर्किटेक्ट्स आहे, कोणता प्रोजेक्ट आल्यानंतर त्याचा प्रत्येक गोष्टी बारीक सारीक विचार, ते जे समोरचे जे कस्टमर आहे किंवा क्लायंट आहे त्यांना प्रत्येक गोष्टी येणाऱ्या अडचणींचा कॉस्ट वाईज त्याचं एलिव्हेशन किंवा येणाऱ्या प्रोजेक्टच्या काय काय अडचणी असतात, लेबर किंवा मटेरियल सगळं आधी पूर्ण आयडिया द्यायला लागते. म्हणजे त्या समोरच्या क्लायंटचं कधी काही वेळेस कसं होतं की बजेट इस्टिमेट आपण 1 कोटीचा असेल तर ते 2 कोटी होता कामा नये. त्याचं इस्टिमेट त्याचं सर्व बारीक सारी गोष्टी विचार करून कस्टमरला अगोदरच कल्पना देणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आणि प्रोजेक्ट पण छान होतो आणि ते कस्टमर पण सॅटिस्फाईड होतो. बरं. सर तुमच्या प्रत्येक विचारातनं हे जाणवतं की तुम्ही कस्टमर्सचा खरंच खूप छान विचार करता, की कुठली गोष्ट करताना कस्टमरच काय विचार करेल किंवा कस्टमरला कसं आवडेल हा विचार तुमचा कायम आहे. म्हणजे हे खरंच कौतुकास्पद आहे आणि वाखाणण्याजोगं की 390 प्रोजेक्ट्स तुम्ही आत्तापर्यंत हँडल केलेत. त्याच्यातनं म्हणजे तुमच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांना आणि नवीन पिढीला खरंच खूप शिकायला मिळणार आहे. तर हे आहेत श्री शिवाजी पिंगळे, जे एक जे सिनियर सिव्हिल इंजिनियर आहेत, नाशिक जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत आणि खूप प्रोजेक्ट्स त्यांनी हँडल केलेत आत्तापर्यंत. त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं आणि त्यांनी खूप छान सांगितलं की सगळ्यांनी एकत्र येऊन काम करा, पॉझिटिव्हली काम करा, नक्की तुम्हाला यश मिळेल. शिवाजी सर, तुम्ही आज इथे आलात, आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल अनेक धन्यवाद. आणि असेच 390हून अधिक तुमच्याकडनं आयकॉनिक प्रोजेक्ट घडो, अशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवरनं तुम्हाला अनेक शुभेच्छा आहेत. प्रोजेक्ट केले काही त्याच्याविषयी काही सांगू इच्छितो? सांगा ना सर. मी आता एक त्र्यंबक रोडला JK वेअर हाऊस म्हणून आहे, इकडे सांग. JK वेअर हाऊस म्हणून मागच्या 1-2 वर्षापूर्वी प्रोजेक्ट केला. त्या बिल्डिंग 2 लाख स्क्वेअर फुटाची बिल्डिंग आहे ती. तर त्या बिल्डिंगला आम्हाला अल्ट्राटेक सिमेंटकडनं नाशिक जिल्ह्यातली बेस्ट बिल्डिंग म्हणून अवॉर्ड मिळालेला आहे. अरे वा. तसंच पिंपळगावला एक विशाखा ट्रेडिंग म्हणून कोल्ड स्टोरेज आहे, त्या बिल्डिंगला पण आम्हाला बेस्ट बिल्डिंग म्हणून इंडस्ट्रियल बिल्डिंग म्हणून आम्हाला एक अवॉर्ड मिळालेला आहे. तसंच पिंपळगावला पुढे हॉटेल दौलत फूड मॉल म्हणून एक हॉटेल आहे, त्याचं पण प्लॅनिंग माझं आहे. अशा पुष्कळ मोठे प्रोजेक्ट्स आता सध्या 2 लाख मॉडीला 2,60,000 स्क्वेअर फुटाचं एक बिल्डिंगचं काम चालू आहे इंडस्ट्रियल. बरं. मोठाले इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स मोठाले आहेत माझ्याकडे. खूप छान. सो अशा प्रकारे कमर्शियल, इंडस्ट्रियल, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स तुम्ही आत्तापर्यंत हँडल केलेत. हा एक खूप मोठा अनुभवाचा साठा तुमच्याकडे आहे आणि याच्यातनं नवीन पिढीला, नवीन अभियंत्यांना खूप शिकायला मिळणार आहे. तर हे होते शिवाजी पिंगळे, सिव्हिल इंजिनियर, गेले 36 वर्ष कार्यरत आहेत नाशिक जिल्ह्यामधून आणि खूप छान त्यांनी आपल्याला संदेश दिलेला आहे की सगळ्यांना एकत्र घेऊन काम करा, एकत्र घेऊन पुढे जा आणि राष्ट्राच्या हितासाठी नक्कीच काम करा. यश तुमचं असेल.